रवींद्र ठुबे. आज मी पोदार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता 8वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते. जगी सर्व सुखी असा कोण आहे? मित्रांनो, या प्रश्नाचा विचार करताच मनात अनेक चेहरे, अनेक प्रसंग, अनेक भावना गर्दी करतात. सुख म्हणजे काय? कोण सुखी आहे? हा प्रश्न आपण स्वतःला कमीत कमी एकदा तरी विचारलेला असतो. मित्रांनो, एक राजा आपल्या राजमहालात सोन्याच्या सिंहासनावर बसलेला असतो, पण त्याचे मन मात्र चिंतेच्या काट्यावर हिंदळत असते. दुसरीकडे एक फकीर रस्त्यावर चिंता पांघरून झोपलेला असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर निर्भय समाधानाची शांतता झळकते. मग सांगा या दोघांपैकी खरा सुखी कोण? सुख ही एक मानसिक अवस्था असते. प्रत्येकाचं सुख वेगवेगळं असतं. शेतकऱ्याला वेळेवर पाऊस पडणं म्हणजे सुख, विद्यार्थ्याला परीक्षा चांगली जाणं म्हणजे सुख, आई वडिलांना मुलाचं यश म्हणजे सुख, आणि काही जणांना शांत झोप मिळणे खूप मोठं सुख वाटतं. पण खरं सुख कुठे आहे? संत तुकाराम महाराज म्हणतात, सुख हे केवळ हसणे नाही, सुख म्हणजे समाधान. ज्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल, आपल्या कर्तृत्वाबद्दल समाधान आहे ना, तोच तर खरा सुखी. अर्थात जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोणताही मनुष्य कायमचा पूर्णपणे सुखी नसतो. त्याला काही ना काही कमी वाटतंच, आणि याच शोधात माणूस पुढे जातो, प्रगती करतो, शिकतो, अनुभव घेतो. ज्यांना वाटतं की पैसा म्हणजे सुख, प्रसिद्धी म्हणजे सुख, सत्ता म्हणजे सुख, पण हे केवळ एक मृगजळाप्रमाणे धावणारे सुख आहे. ते आपल्या कधीच हाती लागत नाही. आपण धावतो पण अखेर रिकाम्या हातानेच परत येतो. ज्यांना वाटतं की अब्ज डॉलरची संपत्ती म्हणजे सुख, त्यांनी जगातील सर्व श्रीमंत व्यक्तींपैकी काहींची उदाहरणे पाहिली. ज्यांच्याकडे सर्व काही असून ते कधी कधी मानसिक ताणतणावांना सामोरे जातात. टेक्नॉलॉजीच्या जगातील अनेक मोठे उद्योजक ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, ते कधी एकांत, चिंता किंवा मानसिक ताणतणावाने त्रस्त असतात. त्यांना विचाराल तर कळेल, त्यांना रात्री शांत झोप लागते का? त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचा आनंद मिळतो का? ज्यांना वाटते की पैसा म्हणजे सुख, मग हे श्रीमंत लोक दुःखी का असतात? ज्यांना वाटतं ज्याचं कुटुंब आहे, प्रेम आहे, तो सुखी, मग अनेक जण घरात असतानाही एकटे का भासतात? म्हणूनच सुख हे केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपली, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याचा अर्थ जो दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतो, दुसऱ्यांना मदत करतो, तोच तर खरा सुखी. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून मिळणारा आनंद तो कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठाच असतो. या जगात कोणीही सर्व सुखी नाही, पण आपण सुखी होऊ शकतो. याची गुरुकिल्ली काय आहे? अपेक्षांचा भार उतरवा, अपेक्षांचे ओझे कमी करा, म्हणजे तुम्ही हलके व्हाल. आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत इतरांशी तुलना करत असतो, आणि याचमुळे आपले सुख हरवून बसतो. कृतज्ञतेची भावना जोपासा. आपल्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना, कारण आजही जगात अनेक असे लोक आहेत ज्यांना राहायला छत किंवा 2 वेळचे अन्नही मिळत नाही. आपण किती भाग्यवान आहोत याचा जरा विचार करा. वर्तमानात जगा, भूतकाळाच्या गोष्टींमध्ये रमू नका आणि उद्याची चिंता करू नका. आजच्या सोशल मीडियाच्या जगात अनेक जण दुसऱ्याचे परफेक्ट आयुष्य पाहून चिंता करत असतात, पण ते विसरतात की ते फक्त आणि फक्त फोटोतील क्षण आहेत, वास्तव नाही. सेवाभावी वृत्ती ठेवा, सतत इतरांना मदत करा. जेव्हा कोणताही खेळाडू देशासाठी पदक जिंकतो ना, तेव्हा त्याला मिळणारा आनंद केवळ त्याच्या विजयाचा नसतो, तर त्याने देशासाठी काहीतरी केले या समाधानाचा असतो. मित्रांनो, सुख हे बाजारात विकत मिळत नाही. सुख हे आपल्या अंतरंगातच असते. ज्या दिवशी आपण हे ओळखू ना, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. चला, या सुखाच्या वाटेवर आपण सर्वजण एकत्र चालूया आणि आपल्या जीवनाला एक सुंदर अर्थ प्राप्त करून घेऊया. शेवटी जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं, सुख दूर कुठे नसतं, ते आपल्या मनातच असतं. सुख दूर कुठे नसतं, ते आपल्या मनातच असतं. त्यासाठी बाहेरच्या गोष्टींची गरज नसते, तर आपल्या दृष्टिकोनाची गरज असते. धन्यवाद.